नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, कांदा प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। शेतकरी मित्रांनो, यांनी सांगितलं कांदा निर्यात बंदी संदर्भातील या ठिकाणी मोठ्या निर्णयानंतर कांदा खरेदी संदर्भातील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी कांदा प्रश्नावर मोठी बातमी दिली आहे, मोठी घोषणा केली आहे। काय मोठी बातमी आहे, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। जर आवडला तर नक्कीच लाईक करा। केंद्र सरकार खरेदी करणार का महाराष्ट्रातील सर्व कांदा, त्या संबंधीची सविस्तर महत्त्वाची बातमी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जसं की तुम्ही करू शकता, कांदा प्रश्नावर मोठी बातमी, केंद्र सरकार खरेदी करणार महाराष्ट्रातील सर्व कांदा। बघू शकता आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे। सविस्तर बातमी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। स्क्रीन बघू शकता, कांदा प्रश्नावर मोठी बातमी, केंद्र सरकार खरेदी करणार महाराष्ट्रातील सर्व कांदा। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत। अशातच राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा जोरात ओरडून धरला। यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यात बंदी उठवली गेली नाही तर राज्यातील सर्व कांदा उत्पादक केंद्र सरकार खरेदी करणार असं विधान परिषदेत सांगितलं आहे। तर विरोधकांनी या ठिकाणी कांदा निर्यात बंदीचा प्रश्न उचलून धरल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कांदा निर्यात बंदी जर उठवली नाही तर राज्यातील सर्व कांदा या ठिकाणी खरेदी करणार असल्याचं विधान परिषदेमध्ये सांगितलं आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। यंदा राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेले असताना केंद्र सरकार हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार मोठा घातक ठरला आहे। केंद्र सरकारने यापूर्वी कांदा निर्यातीवर 40% टॅक्स बसवला, त्यानंतर आता कांदा निर्यातीवर 100% बंदी आणल्याने राज्यातील यांचे तीव्र पडसाद उमटले आहे। या राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कांदा निर्यात बंदीच्या प्रश्नावर सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सरकार यातून काय मार्ग काढत आहे असा खडा सवाल या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। केंद्र सरकार त्यांचा वाव घोषित करेल। अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की वास्तविक अवकाळी पाऊस व शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहात चर्चा सुरू झालेली आहे, त्यात सविस्तर उत्तर चर्चेअंती देण्यात येईल। परंतु कांदा निर्यात बंदीच्या विषयावर मी सुद्धा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे। साधारण आपल्या देशामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा आपण निर्यातीची परवानगी देतो, परंतु आता देशामध्ये कांदा 25 ते 30% कमी आहे, त्यामुळे आपण निर्यातीची परवानगी या ठिकाणी दिली तर देशामध्ये मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होईल, त्यामुळे यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात। तथापि आम्ही त्यांना विनंती केली की कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये। आज जुना कांदा व्यापाऱ्यांकडे गेला आणि शेतकऱ्यांकडे नवीन कांदा आहे। जोपर्यंत निर्यात बंदीचा निर्णय होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत जर शेतकरी अडचणीत असेल तर कांदा खरेदी होत नसेल तर लिलाव होणार नसतील तर सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करायला तयार आहे। लवकर केंद्र सरकार याबाबत त्याचा भाव घोषित करेल। तरी आम्ही त्यांना विनंती आहे की कांदा खरेदीबाबत आमचे कृषी मंत्री, पणन मंत्री, केंद्रीय मंत्री पियुष गोयल त्यांना पुन्हा भेटणार आहे, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे असे फडणवीस यांनी या ठिकाणी विधान परिषदेमध्ये सांगितलं आहे। शेतकरी मित्रांनो, ही आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। कांदा निर्यात बंदी संदर्भातील घोषणा केल्या, सर्वच कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। खऱ्या अर्थानं कांद्याचे कवडीमोल भाव भेटण्यासाठी हे सरकार कारणीभूत आहे। आता तुम्ही म्हणता 20-30% कांदा कमी आहे, 20-30% कांदा कमी असू द्या, टंचाई वाढू द्या, या ठिकाणी केव्हाही बघितलं तुम्ही परदेशातून कांदा आयात करता आणि यंदा केला तर काय फायदा या ठिकाणी तुम्ही मानत्या, तर यंदा केला तर काय होणार आहे।
परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाचे कवडीमोल भाव कसे द्यायचे आणि कोणतं कारण काढून द्यायचं हे त्यांना सांगायची गरज नाही. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे हे कवडीमोल बाजारभाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याला भेटत आहे आणि वारंवार हे भेटत चाललेले आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित आहे. आणि कांद्याचे भाव इतके घसरले आहे. कांद्याचे भाव निर्यात बंदीच्या अगोदर म्हणजे 5-6 रोजापूर्वी या ठिकाणी कांद्याचे भाव या ठिकाणी बघितलं 4,500-5,000 रुपयापर्यंत पोहोचले होते आणि तेच भाव या ठिकाणी बघितलं कवडीमोल भाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याला या ठिकाणी भेटत आहे. कशामुळे? निर्यात बंदीमुळे. तुम्ही म्हणसाल कांदा अगोदर निर्यात बंदी नव्हती का, तर होती. आधी सुद्धा 50, 60, 70, 80% कांदा निर्यात बंदी केली. आता 100% कांदा निर्यात बंदी आहे. तुम्ही म्हणसाल अगोदर कोणती निर्यात बंदी केली होती, तर कांद्यावर 40% निर्यात शुल्क लागू केलं. त्यानं सुद्धा कांद्याचे भाव या ठिकाणी आटोपले नाही, तर त्यांनी $400, $800 निर्यात मूल्य वाढ केली आणि तेव्हा पुढे कांद्याच्या भावात थोडी घसरण झाली आणि पुन्हा एकदा कांद्याच्या भावात जैसे ते भाव जर व्हायला लागले होते, तर पुन्हा कांदा निर्यात बंदीसारखा जाचक निर्णय शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेतला. कारण की व्यापाऱ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे परदेशामध्ये आपला कांदा जात नाही, बाहेर कांदा जात नाही, निर्यात बंदी झालेली आहे आणि निर्यात बंदी झाली असल्याकारणे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याला ते चांगल्या भावाने खरेदी करत नाही. आज बघितलं व्यापारी सुद्धा या ठिकाणी घाबरला गेलेला आहे. कारण की हे सरकार आहे, यांना राज्यामध्ये येण्यासाठी, केंद्रामध्ये येण्यासाठी हे काहीही काम करतात. 3 राज्यामध्ये यश मिळालं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा निर्यात बंदी केली आणि इथेनॉल बंदी केली, कापूस बंदी केली, सोयाबीन बंदी केली. अशा अनेक या ठिकाणी बघितलं पराक्रम या सरकारने केली. आता शेवटी नसबंदी करायचं या सरकारचं राहिलं, ते सुद्धा हे सरकार करायला बसेल. कारण की या ठिकाणी स्वतःची सत्ता येण्यासाठी या ठिकाणी ते स्वतः या ठिकाणी अशा प्रकारचं काम सुद्धा करू शकतात. खऱ्या अर्थाने हे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय शेतकरी मित्रांनो, आता तुम्हीच मत मांडा. अशा प्रकारचं हे सरकार जर असेल तर येणारे दिवस फार बिकटीचे आहे. शेतकऱ्यांचे दिवस नाही, परंतु शेतकऱ्यांचे दिवस येईल, नक्की येईल, परंतु या ठिकाणी थोडा उशीर आहे. आणि आपले शेतकरी बांधव जर एकजूट झाले आणि एकमताने जर यांनी एकमत केलं आणि एकमताने जर निर्णय घेतला, या सरकारला काय कोणालाही या ठिकाणी झुकावं लागणार आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघितलं कांद्याला अगोदरच कवडीमोल भाव आहे आणि तो कवडीमोल भाव अगोदरच असताना या ठिकाणी केंद्र सरकारने भाव घोषित या ठिकाणी करणार आहे, परंतु कवडीमोल भाव घेऊन काहीही फायदा नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या वास्तविकता जर बघितली, फार कवडीमोल कांद्याचे भाव सध्या शेतकऱ्यांना भेटत आहे. दिवसेंदिवस कांद्याच्या भावात पडझड आणि घसरण होताना दिसत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या या राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांमध्ये या ठिकाणी संभ्रमामध्ये तयार झालेला आहे. आणि ही होती आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची एक्सक्लुसिव्ह बातमी जी तुमच्यापर्यंत पोहोचली. तुम्हाला जर आवडले असेल तर नक्कीच तुम्ही लाईक केलं असणार आहे. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर आपण घेऊन येत असतो. तशीच ही महत्त्वाची बातमी होती, ती तुमच्यापर्यंत पोहोचली. आणि ती तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून तुम्हालाही अशा प्रकारच्या कांदा संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पोहोचत असते. तर जी होती महत्त्वाची अपडेट ती तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक तुम्ही केला असणार आहे. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नका. अशा प्रकारच्या कांदा भाव संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशी ही होती महत्त्वाची अपडेट. कांदा खरेदी संदर्भातील मंत्री पियुष गोयल, कृषी मंत्री, त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर यांच्याशी भेटणार आहे राज्यातील. या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केली आहे, कांदा खरेदीचे आमचे कृषी मंत्री, पणन मंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना पुन्हा भेटणार आहे, याबाबत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि असे फडणवीस म्हणाले. आणि सर्व कांदा महाराष्ट्रातील सर्व कांदा खरेदी करू असं ते म्हणताय, परंतु कांदा निर्यात बंदी उठवणार नाही असं काहीही कारण देऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी डावललं जात आहे. खऱ्या अर्थाने हे चुकीचं आहे.
तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट मांडू शकता. धन्यवाद मित्रांनो. अपडेट तुम्ही महाराष्ट्र चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. यानंतरच्या एवढ्या नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा लाईव्ह अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दाखवणार. भेटूया परंतु महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा.